आजकाल आपण सगळेच हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा अनेकदा आपला डाएट बॅलन्स जो आहे तो बिघडतो. आज आपण बनवणार आहोत हेल्दी, टेस्टी आणि एनर्जीने भरपूर असलेले ओट्सचे लाडू. ओट्समधील फायबर, ड्रायफ्रूटची पौष्टिकता आणि कंडेन्स मिल्कचा गोडवा यामुळे हे लाडू जे आहेत ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. नमस्कार, आलिशान स्वाद अँड व्लॉग्स मी तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे हेल्दी, टेस्टी ओट्सचे लाडू. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी इथे मी 1 कप ओट्स घेतलेले आहेत. तर ओट्स जे आहेत ते तुम्हाला पॅनवरती ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. अजिबात तेल तूप न टाकता तुम्हाला हे पॅनवरती असेच ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर ओट्सचा जो कलर आहे तो थोडासा चेंज होईपर्यंत तुम्हाला इथे भाजून घ्यायचे आहेत. तर एकदम हलकासा गुलाबीसर होतो. तर अशा प्रकारचे ओट्सचा कलर जो आहे फक्त 2 मिनटं तुम्हाला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती. तर ओट्स जे आहेत ते आता आपले झालेले आहेत. गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तर हे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला पॅनवरती ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे ड्रायफ्रूट जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर आता 2 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती हे परतून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूटचासुद्धा हलकासा कलर चेंज झाल्यावरती तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि ड्रायफ्रूट जे आहे ते थंड करून घ्यायचे आहे. आता ओट्स जे आहेत ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. एकदम बारीक त्याची पावडर करायची आहे आणि ड्रायफ्रूटचीसुद्धा पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर दोन्ही एकत्रसुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता. त्यात मी इथे मिल्कमेडचं कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. तर कंडेन्स मिल्कमुळे ह्याला बाइंडिंगचं कामही होतं आणि गोडवासुद्धा येतो. तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही हनी म्हणजे मधाचा वापरसुद्धा करू शकता, किंवा जर मधसुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिठी साखर आणि घीचा वापर करा. पिठी साखर जे आहे ते गोडवाचं काम करेल आणि घी जे आहे ते बाइंडिंगचं काम करेल. तर जसं लागेल तसं कंडेन्स मिल्क जे आहे ते इथे थोडंसं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. सगळं एकदम नाही टाकायचं आहे, नाहीतर ते जास्तच गोड होईल. तर थोडंसंच कंडेन्स मिल्कचा वापर करून आपल्याला हे लाडू जे आहेत ते थोडेसे असे बाइंड होतील आपले, एवढंच आपल्याला कंडेन्स मिल्क इथे वापरायचे आहे. तर आता हाताला इथे मी तूप लावलेलं आहे आणि लिंबाच्या आकाराचा छोटासा गोळा घेऊन तुम्हाला हे लाडूचा शेप जो आहे तो द्यायचा आहे. तर इथे हलक्या हाताने तुम्हाला दाब द्यायचा आहे आणि लाडू जे आहेत ते असे रेडी करून घ्यायचे आहेत. तर खूपच हेल्दी रेसिपी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर गोडमध्ये तुम्हाला हेल्दी ऑप्शन हवं तर हे लाडू नक्की करून बघा. तर अशा प्रकारे आपले लाडू जे आहेत ते रेडी झालेले आहेत. इथे मी दुसरा लाडूसुद्धा तुम्हाला करून दाखवत आहे. तर एकदम हलक्या हाताने दाब देऊन तुम्हाला लाडू जे आहेत ते आपले वळून घ्यायचे आहेत. खूपच टेस्टी रेसिपी आहे. जर तुम्ही ओट्स कधी खाल्ले नसतील तर ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर तुमच्याकडे ओट्स असतील अवेलेबल तर आत्ताच ही रेसिपी करून बघा. अवघ्या 10 मिनटात ही रेसिपी जी आहे ती तयार होते. तर अशा प्रकारे आपले टेस्टी ओट्सचे हेल्दी लाडू जे आहेत ते रेडी झालेले आहेत. व्हिडिओ जो आहे ते शेवटपर्यंत पूर्ण बघण्यासाठी खूप धन्यवाद. आता मी याची प्लेटिंग करून घेतलेली आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जो आहे तो फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या अशा एक इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.